नमस्कार, डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण जे रीडिंग करणार आहोत ना, त्याचा विषय आपल्या स्पिरिट्सने असा दिलेला आहे, व्हॉट इज युअर फेथ, व्हॉट इज युअर लाईफ स्टोरी. सो आपण फेथ पाहणार आहोत, तुमचं भविष्य पाहणार आहोत, जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या टॅरोच्या माध्यमातून. त्यासाठी मी इथे 3 पाईल्स रेडी करेन. पाईल नंबर 1 साठी मी कार्ड घेते. पाईल नंबर 2 आणि पाईल नंबर 3. हे 3 कार्ड आहेत. आपण यांना राशींची चिन्ह देऊया. पाईल नंबर 1 साठी मेष रास, मिथुन रास, कुंभ आणि कर्क. पाईल नंबर 2 साठी मीन, मकर, सिंह आणि वृश्चिक. पाईल नंबर 3 साठी धनु, कन्या, वृषभ आणि तुळा. सो ही राशींची चिन्ह आहेत. आता आपण पाईल्स पाहूया, त्यांचं पिक्चर्स पाहूया. सो पाईल नंबर 1 पर्ल हे चित्र आहे, पर्ल, आणि त्याचा मेसेज आहे कनेक्ट टू द डिवाइन. त्याला मी क्रिस्टल देते व्हाईट ॲगेट. पाईल नंबर 1 साठी व्हाईट ॲगेट हा क्रिस्टल आहे. पाईल नंबर 2 चे चित्र पाहूया. पाईल नंबर 2 साठी लेमन हा कलर आहे बघा, आणि याचा मेसेज आहे ॲक्सेस इनोव्हेटिव्ह थिंकिंग, ॲक्सेस इनोव्हेटिव्ह थिंकिंग. आणि पाईल नंबर 2 साठी गोल्डन क्वार्टर्स हा क्रिस्टल देते मी, गोल्डन क्वार्टर्स. पाईल नंबर 3 साठी टर्कॉईज हे चित्र आलं आहे, टर्कॉईज, आणि त्याचा मेसेज आहे अवेकन युअर एम्पॅथी, अवेकन युअर एम्पॅथी. आणि त्याला मी लापिस लाजुली हा क्रिस्टल देते या पाईलला, लापिस लाजुली. सो ही पाईल्सची चित्र आहेत, क्रिस्टल्स आहेत त्यांना दिलेले, आणि राशींची चिन्ह आहेत. तुम्ही जे प्रिफर करता त्यावरून पाईल सिलेक्शन करा, इंटिट्यूवली करा. एक किंवा एकापेक्षा जास्त देखील सिलेक्ट करू शकता, पण इंटिट्यूवली सिलेक्शन असेल तर तुम्हाला हे रीडिंग मॅच होईल. आणि एक म्हणजे हे कलेक्टिव्ह रीडिंग आहे, ग्रुप रीडिंग आहे, आपलं जनरल रीडिंग आहे. सो ज्या गोष्टी तुम्हाला रेझोनेट होत आहेत, मॅच होत आहेत तुमच्या लाईफ सिच्युएशनला, त्या तुम्ही ॲक्सेप्ट करा, बाकीचे सोडून द्या, एन्जॉय करा, बस एवढं सांगणं आहे. सो तुम्ही तुमचा टाईम घ्या सिलेक्शन करण्यासाठी. आपण रीडिंग स्टार्ट करूया. पाईल नंबर 1 तुमचं चित्र आहे पर्ल्सचं, कनेक्ट टू द डिवाइन हा त्याचा मेसेज आहे. व्हाईट ॲगेट तुमचा क्रिस्टल आहे, आणि राशींची चिन्ह आहेत मेष रास, मिथुन रास, कर्क रास आणि कुंभ रास. तुमच्यासाठी मी कार्ड ड्रॉ करते. आपला विषय आहे व्हॉट इज युअर फेथ, व्हॉट इज युअर स्टोरी. सो आपण थोडंसं भविष्यकाळामध्ये झाकून पाहणार आहोत.
हे आपले कार्ड्स आहेत. टॅरो कार्ड्स घेऊया आपण. सो हे कार्ड फ्लिप झालं आहे, ह्याचा आपण विचार करू. 3 ऑफ कप्स आहे, ॲबंडन्सचं कार्ड आहे. सो फर्स्ट कार्ड हे जे आहे हे ऑब्स्टॅकल्स ह्याचा कीवर्ड आहे. अनएक्सपेक्टेड ऑब्स्ट्रक्शन्स, फ्रस्ट्रेशन, डिफिकल्टीज, फिलिंग ऑफ होपलेसनेस, स्ट्रगल, डिस्करेजमेंट हे याचे कीवर्ड्स आहेत. आणि त्याच्या खालोखालच ॲबंडन्सचं कार्ड आले. मग मे बी या फ्युचर फेथ आपण पाहणार, आपण भविष्याचा वेध घेणार आहोत. तो या सगळ्या ऑब्स्टॅकल्सवरती, या सगळ्या फ्रस्ट्रेशनमध्ये, डिफिकल्टीजमधून तुम्हाला जय मिळणार आहे असं हे कार्ड सांगतं. आणि हे कार्ड ॲबंडन्स आहे, विक्ट्रीच आहे. होल्ड युअर विजन हा फिक्स मून मॅसेज आहे. स्टॉर्म, मिस्चिफ, फ्रेंडली क्रिएचर, message, needle and thread, a sincere wish will be granted. Cracked cup, dissatisfaction with life. Basket, recognition, reward for merit. जुलै हा एक महिना आहे. वाइन, seek out information that will help you. Lake, stepping into new experience. फेब्रुवारी, सो जुलैपासून काहीतरी सुरुवात असेल की 1 फेब्रुवारीपर्यंत त्याला मे बी काही गोष्टी कदाचित या 2025च्या फेब्रुवारीपर्यंतचा हा पिरियड आहे जो इथे कन्सिडर होतो आहे असं दिसतं आहे. आणि हे वेल्थच्या दृष्टीने असावं. सो त्या दृष्टीने एखादा मेसेज तुम्ही रिसीव्ह कराल किंवा काहीतरी कम्युनिकेशन रिसीव्ह कराल असं दिसतं आहे. सो या कार्ड्सवरून तरी असं दिसतं की काही डिफिकल्टीजवरती तुम्हाला एक विजय मिळण्याचे चान्सेस आहेत. सो तुम्ही एक फार थोडा दूरचा विचार करून एक विजन ठरवून काही गोष्टीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हे स्टॉर्म, मिसचीफ हे सगळे ऑब्स्टॅकल्स तुम्हाला दाखवत आहेत. पण त्यातून तुम्ही एक बाहेरही पडणार आहात हे इथे दिसतं आहे. कार्ड्स पाहूया.
बॉटम ऑफ द डेक, पेज ऑफ कप्स. सो फर्स्ट कार्ड अबंडन्स आहे आणि त्याच्यानंतरचं कार्ड हे क्वीन ऑफ पेंटॅकल्स आहे. सो ही दोन्ही कार्ड्स खूप पॉझिटिव्ह आहेत. थ्री ऑफ कप्स हे जे कार्ड आहे ना, हे एक प्रकारे तुम्ही काहीतरी अचीव करताय आणि त्याचा एक विजयोत्सवसुद्धा साजरा करताय असं दिसतं आहे. सो हे एक मॅनिफेस्टेशन आहे. तुम्ही एखादी विश जी मनात धरलेली असेल, अ सिन्सिअर विश विल बी ग्रँटेडचं चित्र आहे. त्याच्या खालोखालच हे कार्ड आलेलं आहे. सो एखादी मनात विश असेल, काहीतरी विजन असेल, तर ते मॅनिफेस्ट होताना तुम्हाला दिसणार आहे या पुढच्या काळामध्ये. हे तुमचं फेथ आहे आणि त्याचा तुम्ही एक विजयोत्सवाचा एक आनंदसुद्धा साजरा कराल. इमोशनल फुलफिलमेंट पण तुम्हाला दिसेल. द मॅजिशियनचं कार्ड आहे. टू ऑफ कप्स, लव. पॉवर, फोर ऑफ पेंटॅकल, एम्प्रेस. सगळेच कार्ड पॉझिटिव्ह आहेत आणि मेन म्हणजे ही मेजर अर्काना आहेत आणि कोर्ट कार्ड्स आहेत. सो क्वीन ऑफ पेंटॅकल्स, मॅजिशियन, एम्प्रेस, पेज ऑफ कप्स, सिक्स ऑफ पेंटॅकल्स. सो ओव्हरऑल ही सगळी कार्ड बघितली तर सगळी कार्ड पॉझिटिव्ह आहेत आणि सगळी कार्ड्स ही मटेरियल वेल्थ, एक पैशाच्या दृष्टीने, फायनान्सेसच्या दृष्टीने हा येणारा काळ तुमचा, एक भविष्य तुमचं फार सिक्युअर्ड आहे हेही दर्शवतो. दुसरं म्हणजे काही बाबतीमध्ये असं दिसतं आहे, द मॅजिशियनचं कार्ड आहे. सो तुम्ही तुमच्या स्किल्सचा वापर करणार आहात, काहीतरी एक ऑर्गनाईज राहाल तुम्ही तुमच्या लाईफमध्ये. जे हवं ते तुम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आहात आणि ते तुम्ही अचीव करणार. कारण मॅजिशियनचं कार्ड हे सक्सेस आहे. सो क्वीन ऑफ पेंटॅकल हे सक्सेस आहे, मॅजिशियनचं कार्ड हे सक्सेस आहे. फोर ऑफ पेंटॅकल ही पॉवर आहे, मटेरियल वेल्थ. एम्प्रेस हे अबंडन्स आहे. सो ओव्हरऑल सगळंच सक्सेस दिसतं इथे. इनफॅक्ट हे सुद्धा या कार्डचं म्हणजे वेगळं काही इथे गुंतागुंतीचं काहीच नाही आहे. म्हणजे अगदी जे काय आहे ना ते अगदी सरळ सोट आहे असं म्हणता येईल. सिक्स ऑफ पेंटॅकल्स हे सुद्धा तुम्हाला एक फायनान्शियल एड किंवा तुमच्या जे तुमच्या हक्काचं आहे ते प्राप्त होणे, तुमच्या कष्टाचं चीज होणे, ज्यासाठी तुम्ही प्रयत्न केला आहे त्याचा पूर्ण मोबदला मिळणं, हे सिक्स ऑफ पेंटॅकल्स आहे. सो बॉटम ऑफ द डे एक पेज ऑफ कप्स असं सांगतं की काही बाबतीमध्ये तुम्ही एखाद्या गोष्टीची आता एक सुरुवात असेल किंवा पेज ऑफ कप्स हेही सांगतं की एक फार क्रिएटिव्ह काहीतरी तुम्ही करत असाल किंवा तुमच्या जॉब लेवलला, वर्क लेवलला जो एक अप्रोच तुमचा क्रिएटिव्ह आहे, काहीतरी नवीन आयडिया मे बी तुम्ही करत आहात की कुठली तरी ही इनिशियल एनर्जी आहे की ज्यावरती तुम्ही काम करताय फारसं, तर त्याला एक पुढे मॅनिफेस्टेशन या पुढच्या भविष्यकाळामध्ये ते पूर्णत्वाला आलेलं इथे दिसतं आहे. पण बॉटम ऑफ द डे ही आताची इनिशियल एनर्जी आहे. सो हे एक प्रकारे ट्रान्झिशन म्हणता येईल ह्या स्प्रेडमध्ये दिसते की एका पॉईंट ऑफ टाईमला काही अनएक्सपेक्टेड ऑब्स्ट्रक्शन, फ्रस्ट्रेशन, डिफिकल्टीज, होपलेसनेस, स्ट्रगल, डिस्करेजमेंट, कदाचित ही आताची तुमची एनर्जी असू शकते. कदाचित आता तुम्हाला एक आयुष्याबद्दल थोडंसं डिसॅटिस्फॅक्शन असू शकतं, एखादं वादळी वातावरण असेल तुमच्या लाईफमध्ये, काही सिच्युएशन्स तुम्ही फेस करत असाल, एखादी मिस्चिवियस रिलेशनशिप तुम्ही फेस करत असाल, काही बाबतीमध्ये काही त्रासदायक सिच्युएशन असू शकतील तुमच्या लाईफमध्ये. पण यातून कुठेतरी एक ही पूर्ण ट्रान्झिशन होऊन एक प्रकारे या एनर्जीतून तुम्ही पूर्ण बाहेर पडणार आहात असं दिसतं आहे.
आणि म्हणून तुम्हाला इथे मेसेज आहे फिक्स मून जा, की होल्ड युअर विजन, की तुमच्या मनामध्ये ज्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला पूर्णत्वाला न्यायच्या आहेत, जे तुमचं विजन आहे, स्वप्न आहे, उद्दिष्ट आहे, ध्येय आहे, त्या सगळ्या ऑब्स्टॅकल्समुळे, या अडचणींमुळे किंवा ही जी फेज चालू आहे तुमच्या आयुष्यामध्ये, मे बी काही अडथळ्यांची शर्यत असेल, तर त्यामुळे घाबरून जाऊ नका किंवा एक गिवअप करू नका तुम्ही लाईफमध्ये, की अजून तुम्ही होल्ड करा. तुमचं विजन आहे ना, ते ध्येयाला धरून राहा, त्याच्याशी समर्पित राहा, त्याच्याशी समर्पित राहून तुम्ही तुमचं काम करत राहा. म्हणून मॅजिशियनचं कार्ड. सो या परिस्थितीमध्ये तुम्ही तुमचा इंटेलिजन्स वापरायचे, तुमचं जे ज्ञान आहे, तुमची जी पॉवर आहे, मग ती पॉवर मनाची पॉवर असेल, संवादाची पॉवर असेल. कारण मॅजिशियन हे थर्ड हाऊसचं कार्ड आहे कालपुरुष कुंडलीमध्ये, आणि थर्ड हाऊस हे आपलं धैर्याचं आहे, धाडसाचं आहे, कर्तृत्वाचं आहे. सो मॅजिशियनचं कार्ड जर हे या स्प्रेडमध्ये आलेलं आहे, तर त्या प्रकारचं ध्येय, कर्तृत्व, तो धाडसीपणा तुमच्यामध्ये आहे. फक्त तो एक ॲक्टिवेट करण्याची गरज आहे या फेजमधून जाताना. सो द क्वीन ऑफ पेंटॅकल ही अशी एक राणी आहे की जी जे स्वप्न ती मनात धरते, उराशी धरते, ते ती पूर्ण करते आणि त्याचा उपभोग घेते. त्या गोष्टीचं सामर्थ्य आहे. एखादी गोष्ट मनात आणल्यानंतर, एखादं विजन मनात ठेवल्यानंतर ती गोष्ट आपल्या रिॲलिटीमध्ये उतरवण्याची ती पुरेपूर तिच्यामध्ये कॅपॅसिटीज आहेत. सो ही दोन्ही कार्ड कंजंक्शन असं दाखवतात की ते तुम्ही त्या गोष्टीला बांधून राहा, त्यासाठी एक सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहा. तुमचे जे काही स्किल्स आहेत ते ऑर्गनाईज पद्धतीने, डिसिप्लिनने ते वापरा आणि ही परिस्थिती बदलण्याचा स्वतःहून प्रयत्न करा. कारण मॅजिशियन काय आहे, मॅजिशियन हा जेव्हा स्वतःच्या स्किल्स वापरतो लोकांपुढे, त्यानंतर जादू घडते. जादू आपोआप होत नाही आहे, त्याला काहीतरी ॲक्ट करावं लागतं. सो हे ॲक्शनचं कार्ड आहे आणि पॉवरचं कार्ड आहे. तुम्ही तुमची पॉवर वापरून काही ॲक्शन्स घ्या, त्यानंतर ही जादू होईल तुमच्या आयुष्यामध्ये, हे सांगणारं कार्ड आहे. आणि त्यासाठी द लव आणि पॉवर ही दोन कार्ड्स काय सांगतात, 2 ऑफ कप्स आणि 4 ऑफ पेंटॅकल्स. 4 ऑफ पेंटॅकल्स हे कार्ड एक प्रकारे नाण्याच्या 2 बाजू असल्यासारखे आहेत. हे कार्ड असंही दाखवतं की काही बाबतीमध्ये आपण इनसिक्युरिटी फील करून एखाद्या गोष्टीला किंवा एखाद्या भीतीला, नैराश्याला पकडून राहतो. आपण मूव्ह करत नाही. आपण आहे त्या परिस्थितीमध्ये की एक आहे त्या परिस्थितीमध्ये काहीही ॲक्शन न घेता तसेच राहतो किंवा एक प्रकारे त्यातून काही नवीन घडतही नाही, भले नुकसान काही झालं नाही तरी. पण 4 ऑफ पेंटॅकल्सची दुसरी बाजू आहे की ती एक दाखवते की सगळ्या प्रकारचं मटेरियल वेल्थ ह्याच्यावरती तुम्हाला एक होल्ड मिळणं, पोझिशन मिळणं, ही त्याची दुसरी बाजू आहे. सो जेव्हा तुम्ही स्वतःला एखाद्या गोष्टीपासून, एखाद्या ॲक्शनपासून किंवा कृतीपासून स्वतःहून तुमच्या स्वतःच्या विचारसरणीने तुम्ही अडवत नाही आहात, तुम्ही पुढे जात आहे, मुवमेंटमध्ये आहात, ॲक्शनमध्ये आहात, तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत येणार आहेत. तुमच्याकडे सगळ्या प्रकारचं पोझिशन्स, सगळ्या प्रकारचे लाभ तुम्हाला होणार आहेत. सो हे दाखवणार आहे. आणि त्यासाठी काय 2 ऑफ कप्स सांगता, हे तुमच्या मनाची पॉवर जागवणं गरजेचं आहे. 2 ऑफ कप्स हे काय कार्ड, 2 ऑफ कप्स हे एक प्रकारे युनियन आहे. पण हे युनियन म्हणजे काहींच्या बाबतीत या पुढच्या काळामध्ये एखादी नवीन व्यक्ती त्यांच्या आयुष्यात येण्याचे चान्सेस आहेत. कारण इथे मे बी कदाचित एखाद्या रिलेशनशिपला आत्ता सुरुवात झाली असेल. पेज ऑफ बॉटम ऑफ द डेक हेही सांगतं की एखाद्या नवीन रिलेशनशिपची सुरुवात, कदाचित त्यामध्ये एक कमिटमेंट तुम्हाला पुढच्या 2 ऑफ कप्स हे कमिटमेंटचं कार्ड आहे. तो कमिटमेंट दिसेल तुम्हाला कदाचित त्या रिलेशनशिपमध्ये. पण एरवीज आपण आता इथे वेल्थच्या दृष्टीनेच या स्प्रेडचा जे विचार करतो आहे, तर ही जी कंडिशन आहे ना होल्डिंग बॅकची, म्हणजे आपण आपल्या विचारसरणीने आपल्याला एखाद्या गोष्टीपासून, एखाद्या ॲक्शनपासून होल्ड करतो. एखाद्या गोष्टीवरती एखादी सिच्युएशन आहे आपल्या आयुष्यामध्ये, त्यावरती आपण वेळेवर निर्णय घेत नाही आणि मग ती वेळ निघून गेल्यानंतर पश्चातापाची पाळी येते. सो तसं न करता, होल्ड बॅक न करता त्याच्यावरती विचारपूर्वक निर्णय घेणे आणि त्यासाठी आपल्या मनाची तयारी करणं हे 2 ऑफ कप्स दाखवतो. 2 ऑफ कप्स हे एक आपली जी दोन मन आहेत, कॉन्शियस आणि अनकॉन्शियस, चेतन आणि अचेतन मन, या दोघांचं मिलन हे 2 ऑफ कप्स दाखवतं की तुम्ही या दोन्ही, तुमच्या मनामध्ये कुठलाही द्वंद्व असता कामा नये. तुमचं मन सेटल असायला हवं आणि सारासार विचार करून आपल्या कुठलाही दोन्ही मनांमध्ये कुठलाही भेद न आणता, मतभेद न आणता
तुम्ही या गोष्टीवरती विचार करून जेव्हा तुम्ही ॲक्शन्स घ्याल, इन कंजंक्शन टू जेव्हा तुम्ही ॲक्शन्स घ्याल, तेव्हा द एम्प्रेसचं कार्ड सांगतं. एम्प्रेसचं कार्ड हे एखादी रिॲलिटी आपण आपल्या आयुष्यामध्ये घडवणं, जे आपल्या कॉन्शियस मनामध्ये आहेत इच्छा, ते आपल्या वास्तवात उतरवणं, हे एम्प्रेसचं कार्ड, ते उतरवलेलं पाहणं, हे एम्प्रेसचं कार्ड दाखवतं. सो एम्प्रेस ही ॲबंडन्स आहे एक प्रकारचं. सगळ्या प्रकारची सुखं आहेत, भौतिक सुख आहे, कारण ते मुळात व्हीनसचं कार्ड आहे, शुक्राचं कार्ड आहे. शुक्र हा प्रेम, प्रणय, विलासीपणाचा ग्रह आहे. सो ते सगळं काही मटेरियल लाईफ, एक तुमच्या मनाच्या इच्छा पूर्ण होणं, ही सगळी सिच्युएशन तेव्हाच येईल जेव्हा तुम्ही ही प्रोसिजर फॉलो कराल. 3 ऑफ कप्स हे सांगतं की तुम्ही तुमच्या मनाचे व्हायब्रेशन्स वाढवा, तुमच्या मनाची ताकद वाढवा. कप्स हे इमोशन्स आहेत, फिलिंग्स आहेत. सो ते उंचावून धरलेले आहेत. याचा अर्थ काय की आपलं मन काही बाबतीमध्ये ह्या अशा कंडिशन्समध्ये, ह्या अशा सिच्युएशन्समध्ये खूप हळवं होतं, संवेदनशील होतं. तर त्याला उभारी देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. त्याचे व्हायब्रेशन्स वाढवणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आपल्या मनाला उभारी येते तेव्हा आपला एक मार्ग सुकर होऊन जातो पुढचा अडथळ्यांचा. आपण ते फेस करू शकतो. सो पहिलंच कार्ड तुमचं 3 ऑफ कप्स हे सांगतं की आपल्या मनाला एक उभारी द्या आणि प्रयत्न सुरू करा की जेणेकरून तुम्ही इथपर्यंत पोचाल. एक सक्सेस मिळेल तुम्हाला. 6 ऑफ पेंटॅकल्स हे तुमच्या न्यायाचं जे आहे, जे तुमच्या हक्काचं आहे ते तुम्हाला मिळणं, हे 6 ऑफ पेंटॅकल्स दाखवतं. सो त्यापर्यंत तुम्ही पोचाल, त्यापर्यंत हा तुमचा प्रवास पोचेल. आणि ही कार्ड्स इथे आहेत, हे तुमचं फेथ आहे. हे तुम्हाला तुम्ही घडलेलं पाहणार आहात. ही परिस्थिती अशी बदललेली पाहणार आहात. कदाचित एखादा मेसेज, एखादं कम्युनिकेशन तुम्हाला येण्याचं, कारण मॅजिशियनचं कार्ड हे कम्युनिकेशन आहे. सो येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. सो कदाचित हा जुलै टू फेब्रुवारी हा टाईम पिरियड रिलेटेड, कदाचित या 2 एवढ्या महिन्यांपुरतंच कदाचित हे प्रेडिक्शन्स एंजल्सनी केलेलं असेल. सो कदाचित तुम्ही एका नवीन रियालिटीमध्ये प्रवेश कराल. पूर्वीची सगळी परिस्थिती बदलून जाईल आणि एक पूर्ण नवीन आयुष्य तुम्ही कदाचित जगाल यापुढे, असं इथे कार्ड सांगतात. ही जी स्टॉर्म आणि मिस्चिफची जी एनर्जी आहे ती एक कुठेतरी चेंज होऊन फ्रेंडली होणार आहे. एक फ्रेंडली क्रिएचरचं हे कार्ड सांगतं की आता ही सगळी फ्रेंडली होणार आहे एनर्जी. सो हा एक मेसेज मला इथे दिसतो आहे. सो हे जे आपण फ्युचरचे कार्ड पाहतो आहे त्यावरून तरी असं येतं की फ्युचर आपलं फार ब्राईट आहे असं. सो त्यासाठी बेस्ट ऑफ लक. आणि कनेक्ट टू द डिवाईन हे कार्ड काय सांगतं की डिवाईनवरती, एक परमेश्वरावरती श्रद्धा राहू दे, त्याच्याशी कनेक्शन राहू दे, होप्स राहू देत मनामध्ये तुमच्या, की पुढे हाही काळ बदलेल आणि पुढेही चांगले दिवस येतील. हे होप्स राहू देत असं. सो पाईल नंबर 1 हे काही इंटरप्रिटेशन मला जाणवतं ह्या कार्डचं. तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असेच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 2 तुमचं कार्ड लेमनचं आहे. ॲक्सेस इनोव्हेटिव्ह थिंकिंग असा त्याचा मेसेज आहे. आणि तुमचा क्रिस्टल जो आहे हा गोल्डन क्वार्टर्स आहे. राशींची चिन्ह आहे मीन रास, सिंह रास, मकर आणि वृश्चिक. मी तुमच्यासाठी कार्ड्स ड्रॉ करते. टी लिव्स पाहूया.
डेव्हलपमेंट हे कार्ड आहे. ह्याचे कीवर्ड्स आहे ग्रॅज्युअल प्रोग्रेस, कंटिन्युटी, स्लोली बट शुअरली, ॲडॅप्टेबिलिटी, अ टाईम ऑनर्ड अप्रोच, हे त्याचे कीवर्ड्स आहेत. न्यू मून इन ॲक्वेरियसचा मेसेज आहे ब्रिंग लव इंटू द सिच्युएशन. मोमेंट ऑफ रिफ्लेक्शन, इट्स अ ट्रॅप, वर्क. पॉवर्टी हे कार्ड आले. बॉक्स, यू विल रिसीव अ गिफ्ट. टेक केअर, एनिमीज आर वर्किंग अगेन्स्ट यू. काइट, वेकेशन. जुलै हा एक मंथ आहे आणि दुसरा मंथ आहे मार्च. सो जुलै टू मार्च या पिरियडसाठी लागू होईल. हँड, इन नीड ऑफ हेल्प, असिस्टन्स अँड गायडन्स. वाज, सिक्रेट ॲडमायर. एक्स, फोर्सेस वर्किंग अगेन्स्ट यू. फोर्सेस वर्किंग अगेन्स्ट यूचे 2 कार्ड्स आहेत. सक्सेसच्या दृष्टीने बघायचे आपल्याला. लायन, टाईम टू ॲक्ट. टू फेस फ्रेंड, कॅटचं चित्र आहे. सो कदाचित हे सिक्रेट ॲडमायर, इन नीड ऑफ हेल्प, असिस्टन्स अँड गायडन्स. सो एखादी मदत पुढच्या काळामध्ये तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत एखाद्या व्यक्तीकडून. पण काही बाबतीमध्ये काही व्यक्तींपासून तुम्हाला सावध देखील राहायचं आहे. कारण इथे टेक केअर, एनिमीज आर वर्किंग अगेन्स्ट यू, फोर्सेस वर्किंग अगेन्स्ट यू ही 2 कार्ड्स आहेत. सो काही बाबतीमध्ये काही रिलेशन्स किंवा या बाबतीत तुम्हाला सावध राहायचं आहे असंही दिसतं आहे. सो हे जनरल सक्सेसच्या दृष्टीने, सक्सेस कशामध्येही असू शकेल. कुठल्याही तुमच्या लाईफ ॲस्पेक्टमध्ये जिथे तुम्हाला गरज आहे, जिथे तुम्हाला असं वाटतं की तिथे तुम्हाला एक चांगले रिझल्ट्स मिळावे, सक्सेस मिळावं, डेव्हलपमेंट व्हावं. डेव्हलपमेंटचं कार्ड आहे आणि ते कार्ड दाखवतं आहे की ग्रॅज्युअल प्रोग्रेस म्हणून. रिसीव्ह गिफ्टचं कार्ड पण खालोखालच आलेलं आहे. हे पॉवर्टीचं कार्ड काय सांगते ते पाहूया. या कार्डचा असा अर्थ आहे की इट स्टँड्स फॉर ग्राइंडिंग मॉनिटरी सर्कमस्टॅन्सेस, पॉवर्टी और लार्ज मॉनिटरी लॉस. ॲब्स्ट्रॅक्टली इट रिप्रेझेंट्स द लॅक ऑफ कंट्रोल, अ बॅड पोझिशन, स्कॅर्सिटी बोथ फिजिकल अँड इमोशनल, ॲज वेल ॲज बीन डाऊन ऑन युअर लक असं दाखवणारे कार्ड आहे. सो एक कदाचित फायनान्शियली काही बाबतीत तुम्ही काही पिरियड अगोदर सहन केलेला असेल असा की एक खूप मॉनिटरी लॉस झालेला आहे किंवा काय एक अगदी नशिबाचं चक्र फिरल्यासारखं की कुठल्याच बाबतीत लक येत नाही आहे किंवा काय. Poverty is less promising card that predicts deprivation and lack in both material and emotional matters. In partnership terms, you may feel defenseless and unloved. Also in professional terms, you may find yourself in a bottleneck. The best you can hope to gain is to learn from the crisis. असं याचा मेसेज आहे. मे बी कदाचित कामाशी रिलेटेड इन वर्कच्या बाजूलाच हे कार्ड आहे. सो कामाशी रिलेटेड काही बाबतीमध्ये तुम्ही लॉस सहन केलेला आहे
अगदी बाय वर्ड टू वर्ड जाण्याची गरज आहे. प्रत्येकाच्या बाबतीमध्ये हे वेगवेगळ्या लेवल असू शकते, सिव्हिरिटी वेगवेगळी असू शकते. सो काहींच्या बाबतीत फायनान्सेसच्या बाबतीत असेल, सक्सेसच्या बाबतीत असेल, कामाधंद्याच्या बाबतीत असू शकतं, एखाद प्रकारचा लॉस किंवा एखादं बॅड लक काही किंवा एखादा फायनान्शियल लॉस काही सहन केलेला असेल इन द पास्ट. सो आता त्या सिच्युएशनमध्ये एक प्रकारे चेंज ब्रिंग लव इन टू युअर सिच्युएशन, म्हणजे तुम्हीसुद्धा त्यामध्ये या पुढच्या काळामध्ये एक बदल करताना तुम्ही दिसणार आहात. दुसरं म्हणजे त्यामध्ये एक बदल होताना देखील एक डेव्हलपमेंट, ग्रॅज्युअल प्रोग्रेस होताना तुम्हाला दिसेल. कंटिन्युटी स्लोली बट शुअरली असं इथे म्हटलेलं आहे. सो त्या सिच्युएशनला तुम्ही ॲडॅप्ट कराल आणि पुढे जे काही ॲक्ट कराल, टाईम टू ॲक्ट, जे काही तुम्ही प्रयत्न करणार आहात, तुम्ही त्यासाठी एक प्रकारे गायडेड आहात किंवा तुम्हाला एक प्रकारचे डिवाईन हेल्पसुद्धा आहे किंवा एखादी मदत दिली जाईल त्या दृष्टीने किंवा एखादी मदत मिळू शकेल असं दिसतं आहे. सो त्या एका सिच्युएशनमधून मोमेंट ऑफ रिफ्लेक्शन हे काळ असं दाखवतो की त्या सिच्युएशनमधून तुम्ही योग्य तो बोध घेऊन एक स्वतःचं रिफ्लेक्शन म्हणता येईल की आपल्या आयुष्याचं एक पूर्ण मूल्यांकन करून काही बाबतीमध्ये काही ज्या स्टेप्स या पुढच्या काळामध्ये घेणार आहात त्याने एक ग्रॅज्युअल प्रोग्रेस तुम्हाला दिसून येईल बऱ्यापैकी. पण हा जो काही पिरियड जो असेल त्यामध्ये तुम्हाला काही बाबतीत काही गोष्टी फेससुद्धा कराव्या लागणार आहेत. काही पोझिशन्स, सिच्युएशन्स तुम्हाला मे बी काही एनिमीज असू शकतात किंवा काय. जर जनरली सक्सेसच्या आड येणारी बरीच जणं असतात, त्याचा काही प्रश्नच नाही. पण तुम्हाला एक सिक्रेट ॲडमायरर्स म्हणजे हात देणारीसुद्धा आहेत माणसं की तुमच्या सोबतीने एक त्यामध्ये वाटचाल करणारी तुमच्या आयुष्यामध्ये अशी पण माणसं तुम्हाला भेटतील. सो ॲक्सेस इनोव्हेटिव्ह थिंकिंग. सो या सिच्युएशनमध्ये जर तुम्ही आता असाल तर त्यामध्ये तुम्ही इनोव्हेटिव्ह थिंकिंग म्हणजे काय की काहीतरी वेगळं, जगावेगळं इनोव्हेटिव्ह म्हणता येईल की एक विश्वास ठेवून परिस्थितीचं मूल्यांकन करून काहीतरी वेगळं घडवण्याचा एक विचार मनामध्ये तेवत राहू दे की जेणेकरून त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्हाला एक सक्सेस पाहायला मिळेल. आपण कार्ड्स ड्रॉ करूया. बॉटम ऑफ द डेक आहे 10 ऑफ कप्स. इमोशनल फुलफिलमेंटचं कार्ड आहे 10 ऑफ कप्स. फर्स्ट कार्ड आहे 7 ऑफ वॉन्ड. सो 7 ऑफ वॉन्ड हे कार्डच दाखवतं की काही बाबतीत म्हणजे हे पहिलंच कार्ड आलेलं आहे त्या बाबतीत तुम्ही ऑपोजिशन्स फेस करताय. तुम्ही काही बाबतीमध्ये एक स्वतःला सेफगार्ड केलेलं असू शकतं. काही गोष्टींची सुरुवात करून त्यामध्ये तुम्ही थोडंफार एक स्टॅबिलिटी तुम्हाला तुमच्या सिच्युएशनमध्ये असेल. पण बऱ्याच बाबतीमध्ये अजून तुम्हाला स्थिर स्थावर होण्यासाठी एक ऑपोजिशन्स फेस करावे लागत असतील किंवा काही अडचणी तुम्ही फेस करताय. काही बाबतीमध्ये म्हणता येईल एक संथ एक म्हणता येईल की संथपणा असेल, तितकीशी प्रोग्रेस तुम्हाला दिसत नसेल. एलिगेशन्स असू शकतात, अपोजिशन असू शकतात, तुमची सिच्युएशन ज्याप्रमाणे असेल ते असं एक 7 ऑफ वॉन्ड दाखवतं. कार्ड म्हणजे हे 13 म्हणजे हे डेथचं कार्ड आहे. सो डेथचं कार्ड म्हणजे एखाद्या गोष्टीचा एंड होणं आणि एखाद्या गोष्टीची सुरुवात होणं. सो मे बी कदाचित तुम्ही ऑपोजिशन्स फेस करत असाल तर ते आता एंड होणार आहे, ती कंडिशन एंड होणार आहे. हे जे काय तुम्हाला स्ट्रगल, एक्झॉशन, एक परिस्थितीमध्ये तुम्ही अडकल्याची भावना असू शकते किंवा तर त्यातून एक नवीन सुरुवात, त्या गोष्टी आता तुमच्या आयुष्यातून कमी होतील आणि एक नवीन सुरुवात तुम्हाला पाहायला मिळेल असं डेथचं कार्ड सांगतं. हायरोफनचं कार्ड आहे इथे. सो डेथ इन कंजंक्शन टू हायरोफनचं कार्ड असं सांगतं की
हायरोफंट इज अ विजडम, एक नॉलेज आहे. कदाचित या सिच्युएशनमधून ही जी काही कॉन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी आयदर एक स्वतःचं नॉलेज वाढवण्याचा प्रयत्न कराल या पुढच्या काळामध्ये, किंवा मग तुम्हाला कुठला तरी एक्सपर्ट व्ह्यू, एखादी एक्सपर्ट मदत त्या तुमच्या सिच्युएशनमध्ये, त्या तुमचं करिअर असेल, बिझनेस असेल, जे काय असेल, किंवा नातेसंबंध जरी असेल तरी एखाद्या प्रगल्भ व्यक्तीची, एखाद्या एक म्हणता येईल की ज्ञानी व्यक्तीची तुम्हाला एखादी मदत होईल. सो इथे अगदी बरोबर हँडचं कार्ड आहे वरती, इन नीड ऑफ हेल्प, असिस्टंट अँड गायडन्स. सो एखाद्या व्यक्तीची की ज्याच्याकडे नॉलेज आहे किंवा काही एक मार्गदर्शक आहे, अशा एखाद्या व्यक्तीची तुम्हाला मदत होऊ शकेल. किंवा मग तुम्ही तुमचं एक विजडम, तुम्ही तुमच्या कॅपॅसिटीज, इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीज वाढवाल, एक नॉलेज घ्याल पुढच्या काळामध्ये, की जेणेकरून तुम्हाला या परिस्थितीतून पुढे सर्वाईव्ह करता येईल असे इथे दिसते. द सनचं कार्ड आहे. सो हा पॉझिटिव्हनेस आहे. सनचं कार्ड ही सगळ्या प्रकारची सकारात्मकता आहे, की एक आत्मिक बळ म्हणता येईल, की ह्या नॉलेज आणि हे आत्मिक बळ, ही सकारात्मकता ही तुम्हाला पुढे तुमच्या आयुष्यामध्ये वाटचाल करायला. त्यामुळे एस ऑफ कप्स ही एक प्रकारे नवीन सुरुवात आहे. हे डिवाइन लव आहे. सो हा एस ऑफ कप इन अ कंजंक्शन टू सन हे कार्ड एक प्रकारे तुम्हाला परमेश्वराचा एक प्रकारे हस्तक्षेप, सिक्रेट ॲडमायरचं कार्डसुद्धा आहे इथे. सो एक प्रकारे तुम्हाला ही डिवाइन हेल्प पण आहे, की कदाचित काही वेळा काही बाबतीमध्ये आपण जे खूप स्ट्रगल्स करत असतो, फेस करत असतो, काही गोष्टी कार्मिकही असतात, आणि जेव्हा आपण त्यातून पूर्ण एक धडा घेऊन पुढे जातो किंवा त्या गोष्टीला सहन करतो किंवा त्यातून एक मार्ग काढण्याचा प्रयत्न करतो, एक नैतिकता आपली जपून, तेव्हा कुठेतरी एक डिवाईनसुद्धा आपल्याला, युनिवर्ससुद्धा सपोर्ट करत असतं. सो हा एक प्रकारे युनिव्हर्सल सपोर्ट आहे. तेव्हा एस ऑफ कप इज अ डिवाइन लव, युनिव्हर्सल कॉन्शियसनेस. आणि द सन ही सकारात्मकता आहे, ही एक ऊर्जा आहे. सो ती तुम्हाला एक मिळणार आहे ह्या परिस्थितीतून बाहेर आल्यानंतर. ही पूर्णपणे एक डेथचं कार्ड जे आहे ना, ते एक प्रकारे पूर्णपणे एखाद्या सिच्युएशनचा एंड होऊन एक नवीन सुरुवात आयुष्याचं, एक प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन असतं ते. अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये पाहायला मिळेल, की जे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला आयुष्यातून एक काहीतरी शिकवूनसुद्धा जाईल. एक प्रकारचं हायरोफंटचं कार्ड हे सांगतं की तुम्हाला एक प्रकारचं विजडम देखील मिळेल त्या परिस्थितीतून बाहेर पडल्यानंतर. एक नॉलेज, एक जीवनाचं नॉलेज म्हणता येईल, अनुभवाचं एक अनुभव गाठीला तुम्ही जोडणार आहात असं काहीचं. आणि त्यातून एक तुम्ही प्युअर होत जाणार. द सन ही प्युअरिटी आहे. तुमच्यामध्ये तो एक प्युअरनेस येईल, एक प्रेम भाव तुमच्यामध्ये येईल सर्वांप्रती. आपण एक ग्राउंडेड होतो. एखाद्या परिस्थितीतून जेव्हा आपण बाहेर येतो ना, तेव्हा आपण फार स्टेबल होतो सगळ्या गोष्टीमधून. एक असं म्हणता येईल, एक प्युअरिटी येते आपल्या मनामध्ये. सो ही कार्ड्स असं काहीसं दाखवत आहे. या ट्रान्सफॉर्मेशनमध्ये नंतर ते तुम्हाला तो जीवनाचा अनुभव मिळेल, त्याने तुम्ही शहाणे व्हाल, तुम्ही प्युअर व्हाल, आतून बाहेरून एक नैतिकदृष्ट्या तुम्ही प्युअर व्हाल. एक प्रेमभाव राहील तुमच्या मनामध्ये, एक हार्मनी राहील, एक म्हणता येईल की बॅलन्स होईल तुमचं. एक प्रकारे मन शांत होईल, पीस ऑफ माइंड मिळेल तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये. 4 ऑफ स्वोर्ड्स हे कंटेम्प्लेशनचं कार्ड आहे. 4 ऑफ स्वोर्ड म्हणजे एक प्रकारे पुनर्मूल्यांकन करणे. जसं टाईम टू रिफ्लेक्शनचं जे कार्ड आहे ना, तोच ह्याचा अर्थ आहे, की यानंतर तुम्ही एक स्वतःच्या आयुष्याकडे एक वेगळा बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह तुम्हाला मिळेल. एक वेगळी जीवनाकडे बघण्याची दृष्टी तुम्हाला मिळेल त्याचे. आणि हे सुद्धा एक प्रकारचं सक्सेसच आहे. हे एक वेगळ्या प्रकारे, हे एक प्रकारे म्हणता येईल की आध्यात्मिक दृष्टीने एक प्रकारचं सक्सेस आहे, की तुम्ही तुमचा जीवनाचा एक मार्ग मिळणं, एक लाईफ पाथ येणं. आपण कुठेही भटकतो या भौतिक जगामध्ये. सो त्यातून एक बाहेर पडून आयुष्याला एक वेगळी दिशा मिळणं, हे सुद्धा एक प्रकारचं सक्सेसच आहे. सो काहींच्या बाबतीत ते असं असू शकेल, किंवा काहींच्या बाबतीत बॉटम ऑफ द डे 10 ऑफ कप्स हे इमोशनल फुलफिलमेंटमध्ये, नातेसंबंधामध्ये सुद्धा कदाचित काही दुरावा असेल, अपोजिशन्स असेल काही बाबतीमध्ये. इथे तुम्हाला स्ट्रगल करावं तर त्यातून एक नवीन सुरुवात होईल, एक सकारात्मकता येईल. एस ऑफ कप हे नवीन रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये येणं. सो नवीन एखादी रिलेशनशिप तुमच्या आयुष्यामध्ये येईल. आणि पूर्वीची जी काही एक प्रकारे जी द फोर्सेस आर वर्किंग अगेन्स्ट यू, ही जी कार्ड्स दाखवत आहेत, की
पूर्वीची जी काही निगेटिव्हिटी असेल त्या दृष्टीने तर ती दूर होऊन एक नवीन रिलेशनशिपची सुरुवात तुम्हाला करता येईल. आणि तुम्ही तुमच्या लाईफमध्ये स्थिर स्थावर होणार आहात. एक आयुष्याचा एक आनंद घ्याल. 10 ऑफ कप्स हे इमोशनल फुलफिलमेंट आहे की सर्व दृष्टीने तुमचं मन शांत आहे, स्वस्थ आहे या दृष्टीने. सो हे जे कार्ड दाखवतो ना, हा जो एक प्रकारचा कमतरता म्हणता येईल, पॉवर्टीचं कार्ड हे काय सांगतं, कमतरता. जीवनातल्या कुठल्याही भागामध्ये तुम्हाला जर कमतर नातेसंबंधात असेल, तुमच्या व्यवहारामध्ये असेल, तुमच्या करिअरमध्ये, बिझनेसमध्ये, जिथे कुठे तुमच्या जॉब लेवलला जिथे कुठे तुम्हाला ही कमतरता जाणवत असेल ना, तर तिथे ह्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला डेव्हलपमेंट होताना तिथे एक वर्क इन प्रोग्रेस म्हणता येईल की तिथे कुठेही स्टॅग्नेशन असणार नाही आहे. ते स्लोली अँड स्टेडीली तुम्ही पुढे जाणार आहात. एक टाईम ऑनर्ड अप्रोच हा एक कीवर्ड आहे. ग्रॅज्युअल प्रोग्रेस, कंटिन्युटी. सो तिथे कुठेही तुम्हाला स्टॅग्नेशन दिसणार नाही आहे. तिथे एक फ्लो दिसेल तुम्हाला की लाईफ एक सुरळीत चाललेलं आहे असं तुम्हाला इथे पाहायला मिळेल असं. सो हा एक अर्थ मला ह्या कार्ड्समधून दिसतो आहे. तुम्हाला पाईल नंबर 2 तुम्हाला रीडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू. पाईल नंबर 3 तुमचं कार्ड हे टर्कॉइजचं अवेकन युअर एम्पॅथी असं त्याचं मेसेज आहे. क्रिस्टल आहे लापिस लाजुली आणि राशींची चिन्ह आहेत धनुरास, कन्यारास, वृषभ आणि तुळ. तुमच्यासाठी मी कार्ड्स ड्रॉ करते. टी लिव्स ड्रॉ करून बघूया. ही 2 सलग कार्ड्स पाहूया. डिस्पर्शन, डिफ्यूज निगेटिव्हिटी, रिस्टोर हार्मनी हे त्याचे कीवर्ड्स आहेत. सर्क्युलेट, रिवायटलाइज, डिसॉल्व डिव्हिजन्स, लाइटन अप. शो द वर्ल्ड द रिअल यू, फुल मून इन ॲक्वेरियस यांचा मेसेज आहे. Follow that car. Bright idea. Poverty. पुन्हा एकदा आलं. पाईल नंबर 2 ला सुद्धा हेच कार्ड आले. Candle. You will be shown the way. Door. Opportunities are waiting for you. Mice, discord among friends or family. Horseshoe, good luck. Feather, someone you know is undependable and insincere. ऑक्टोबर हा चालू महिनाच आहे. ऑगस्ट,
3 कार्ड्स आलेत. सप्टेंबर, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर ही अगदी लागोपाठ 3 महिने आहेत. सो काही बाबतीत ह्या 3 महिन्यातील काही घडामोडी असतील की ज्याचा इथे संदर्भ आहे आणि हॅपीनेसच्या रिलेटेड आहे तुमच्या. गॅवल, इन्व्हॉल्वमेंट विथ द लॉ, casket, someone going out of your life or end of the situation. सो काही बाबतीमध्ये काही गोष्टींची सुरुवात मे बी या 3 महिन्यामध्ये काही बाबतीत काही फेस केलं असेल तुम्ही, जे तुमचे हॅपीनेस रिलेटेड असेल. सॉरी. सो ती सिच्युएशन आता निवळताना दिसेल तुम्हाला पुढच्या काळामध्ये, असं दिसतं आहे. काही ऑपॉर्च्युनिटीज खुल्या होतील आणि एक प्रकारचं गुड लक आहे. सो विक्ट्री आहे. कदाचित या महिन्यामध्ये काही रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये, फॅमिलीच्या बाबतीमध्ये काही बाबतीत तुम्ही काही गोष्टी सहन केल्या असतील काहींच्या बाबतीत, कारण ही दोन्ही कार्ड्स असं दाखवत आहेत. असं इन्व्हॉल्वमेंट विथ द लॉ असं पण हेच पण कार्ड आहे. सो काही लिटिगेशनच्या बाबतीमध्ये असेल काही. आणि हे कसे कार्ड आहे ना, यू विल बी शोन द वे, की तुम्हाला मार्ग दाखवला जाईल. कदाचित तुम्हाला एखादी हेल्प या पुढच्या काळामध्ये मिळेल आणि तुम्हाला ती फॉलो करायची. मे बी कदाचित ती एखादी संधी असू, ऑपॉर्च्युनिटी असू शकते. कारण ऑपॉर्च्युनिटीज आर वेटिंग फॉर यू. ही एखादी ऑपॉर्च्युनिटी असू शकेल की ज्याच्यामुळे एक तुमच्या या प्रकारच्या काही सिच्युएशनला मध्ये एक मोमेंट तुम्हाला दिसेल, असं दिसतं आहे. कारण हे आपल्याला रिस्टोर हार्मनी, म्हणजे सगळ्या गोष्टी एका लेवलला पुन्हा पूर्ववत होणं आणि ही जी निगेटिव्हिटी आहे तुमच्या लाईफमध्ये ही डिफ्यूज होणं, ही एक प्रकारची थीम आहे या स्पिरिटची. सो या येत्या काळामध्ये तुम्हाला ते चेंजेस बघायला मिळतील. आपण कार्ड्स पाहूया. मला असं वाटतं काही कार्ड्स मी इथे शिफ्ट करते, जागा आपल्याला नाही तर पूर्ण नाही आहे. आणि मंथची कार्ड्स आहेत ती इथे शिफ्ट करते. ओके. बॉटम ऑफ द डेक 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. द चॅरियट हे कार्ड फर्स्ट आहे. चॅरियट हे कार्ड स्ट्रगल दाखवतं, की तुम्ही स्ट्रगल करताय एखादी गोष्ट अचीव करण्यासाठी. स्ट्रगलिंग पिरियड तुमचा चालू आहे. यू विल बी शोन द वे. सो एक परमेश्वरी हस्तक्षेप पण आहे. 10 ऑफ स्वॉर्ड्स, चॅरियट इन कंजंक्शन टू 10 ऑफ स्वॉर्ड्स. 10 ऑफ स्वॉर्ड्स ही कंडिशन अशी आहे ना, की एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही पूर्ण अगदी एखाद्या लाईफ सिच्युएशनमधून फार एकदम कुठल्याही बाबतीत असू दे, कदाचित एखादं डिसेप्शन, फसवणुकीची एनर्जी असू शकते, की ज्याच्यातून तुम्ही आता एक नवीन सुरुवात तुमची झालेली असू शकते, की त्या एका सिच्युएशनमधून धडा घेऊन तुम्ही आता एक आयुष्याची नवीन सुरुवात केली आणि ते आता तिथे एक स्थिर स्थावर होण्यासाठी तुमची धडपड चालू आहे, असं हे 2 कंजंक्शन्स मला सांगतात. जजमेंटचं कार्ड आहे इथे.
सो जजमेंटचं काळ हे एक प्रकारचा निकाल आहे की काही बाबतीत तुम्ही जे काही कष्ट घेतलेले आहेत या परिस्थितीतून बाहेर येऊन एक लाईफमध्ये, सो त्याचा एक कुठेतरी मोबदला, त्याचे रिवॉर्ड्स तुम्हाला ते येत्या काळामध्ये पाहायला मिळणार आहेत. इन कंजंक्शन टू क्वीन ऑफ वॉन्ड्स सांगतं की सगळ्या प्रकारची एक स्टॅबिलिटी तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये बघायला मिळतं की सगळं एक स्थिर स्थावर झालेले असाल तुम्ही. एस ऑफ वॉन्ड, कदाचित एखादी नवीन क्रिएटिव्ह सुरुवात तुम्ही तुमच्या लाईफमध्ये कराल. इन कंजंक्शन टू क्वीन ऑफ वॉन्ड मला असं दिसतं. सो क्वीन ऑफ वॉन्ड ही खूप क्रिएटिव्ह आहे, सोशल आहे, एक म्हणता येईल की कर्तबगार स्त्री आहे, कॉन्फिडंट आहे, एक जीवनाबद्दल खूप उत्साह आहे असं म्हणता येईल की या परिस्थितीतून ही जी नकारात्मकता आहे या नकारात्मकतेवरती तुम्ही द चॅरियटचं कार्ड हे 4th हाऊस आहे. सो तिथे एक मनाची विल पॉवर पुन्हा एकदा मिळवून तुम्ही जे काही कष्ट करणार आहात पुढच्या काळामध्ये त्याचे कुठेतरी बेनिफिट्स तुम्हाला बघता येतील. कदाचित तुम्ही एखादा नवीन सुरुवात करा, नवीन करिअर असेल, जॉब ऑपॉर्च्युनिटी असेल किंवा कुठलंही एक नातेसंबंध असेल तर नातेसंबंधामध्ये एक नवीन सुरुवात होईल. पण तिथे तुम्ही एक कॉन्फिडंट असणार आहात की आताची जी परिस्थिती आहे त्यावर ती लीड करणं, कारण ही गुड लिडरशिप आहे की ती एक कॉन्फिडेंटली लीड करणं किंवा त्यावरती एक कॉन्फिडेंटली होल्ड घेणार आहात असं दिसतंय की आता ही तुमची परिस्थिती ही तुमच्या कंट्रोलमध्ये आहे. असं एस ऑफ वॉन्ड इन कंजंक्शन टू क्वीन ऑफ वॉन्ड होतं. आणि स्ट्रेंथचं काळ आहे सगळ्यात शेवटी. सो ही इनर पॉवर आहे, ही इनर पॉवर तुम्ही पुन्हा एकदा मिळवणार आहात या सिच्युएशनतून बाहेर येऊन असं स्ट्रेंथ सांगतं. दुसरं म्हणजे एखादी कठीण सिच्युएशन असेल, मे बी फायनान्शियल दृष्ट्या असू शकेल, एखादा सेटबॅक तुम्ही फेस केलेला असेल, रिलेशनशिपच्या बाबतीत असू शकेल, तुमच्या हॅपीनेस कुठेतरी तुमच्या हॅपीनेसवरती, तुमच्या आनंदावरती, रोजच्या जगण्यावरती परिणाम करणारी एखादी गोष्ट तुम्ही गेल्या काळामध्ये फेस केली असेल तर त्यातून पूर्णपणे तुमची एक सुटका होणार आहे, त्यावरती तुम्ही कंट्रोल घेणार आहात. आणि विथ स्ट्रेंथचं कार्ड हे काय सांगतं, ती कठीण बाब जरी असेल ना तरी त्याला तुम्ही तुमची डिप्लोमसी वापरून, तुमचं एक बौद्धिक कौशल्य वापरून, तुमची कॅपॅसिटीज वापरून, तुमच्यामधलं एक सामर्थ्य वापरून तुम्ही त्यातून स्वतःला बाहेर काढाल. एक नवीन सुरुवात तुमच्यामध्ये होईल. एस ऑफ वॉन्ड ही क्रिएटिव्ह एक नवीन लाईफची फेज तुम्ही अनुभवणार आहात पुढच्या या काळामध्ये. बॉटम ऑफ द डे 7 ऑफ पेंटॅकल्स हे पेशन्स दाखवता की तुम्ही जे काही केलेलं आहेत, कष्ट घेतलेले आहेत की तिथे आता तुम्हाला तो एक डिवाईन टाईम येईपर्यंत वाट पाहायची की तो एक डिवाईन टाईम येईल, त्यावेळी तुम्हाला त्या कष्टाचं पूर्ण चीज झालेलं मिळेल. जे तुम्ही पेरलं आहे ते उगवताना तुम्हाला दिसेल या पुढच्या काळामध्ये, असं 7 ऑफ पेंटॅकल सांगतो कार्ड. सो ही कार्ड्स खूप पॉझिटिव्ह आहेत. क्वीन ऑफ वॉन्ड, एस ऑफ वॉन्ड आणि स्ट्रेंथचं कार्ड, ही तिन्ही कॉम्बिनेशन्स दाखवतात की तुमच्या लाईफची एक क्रिएटिव्ह फेज तुम्हाला पुढे अनुभवता येईल. हा जो काही लॉसेस आहे त्यातून तुम्ही पूर्णपणे बाहेर येईल, त्यामध्ये हार्मनी येईल, त्याच्यावरती तुमचा कंट्रोल येईल, होल्ड येईल. तुम्ही पूर्ण आपल्या आयुष्याची दोरी आपल्या हातात घ्याल, लीड कराल त्याला, लाईफला, असं हे जजमेंट. आणि काहींच्या बाबतीमध्ये आता इन्व्हॉल्वमेंट विथ द लॉ असं तर लिगल प्रोसिडिंग असेल आणि त्यामुळेच काही सिच्युएशन तुमच्या लाईफमध्ये फेस करत असाल तर त्यामध्ये एक प्रकारे तुमच्या जजमेंटचं काळ एक सांगते की तुमच्या एक त्या दृष्टीने तुम्हाला गुड लक मिळेल आणि एक नवीन फेज तुमच्या लाईफमध्ये सुरू होईल. जे तुमचे कष्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला योग्य ते रिझल्ट जे तुमच्या हक्काचे आहे ते तुम्हाला मिळण्याचे चान्सेस दिसतात पुढच्या काळामध्ये असं दिसतं. सो हा सरळ सोड आहे. सो हा जो मार्ग आहे तो तुम्हाला दाखवला जाईल तो. सो इथे एक प्रकारे तुम्हाला डिवाईन हेल्पसुद्धा आहे या बाबतीमध्ये असं दिसतंय. सो अवेकन युअर इम्पॅथी. सो ह्या कुठल्याही काळामध्ये, स्ट्रगल पिरियडमध्ये एक तुमच्या मनाची ज्या वृत्ती आहेत, एक मनाची स्थिती आहे ती टिकवून ठेवा, असं कुठेतरी हा टर्कॉइजचा मेसेज आहे की तिथे कुठेही बदल होता कामा नये. तिथे जो हळवेपणा आहे, प्रेम आहे, हे मनाचं प्रेम, हळवेपणा, नैतिकता ही सगळी जागृत असू द्या. हे कष्ट तुम्ही घेणार आहात किंवा ही परिस्थिती जेव्हा बदलण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तेव्हा परमेश्वर तुमच्या पाठीशी राहील आणि एक चांगले रिझल्ट तुम्हाला येत्या काळामध्ये पाहायला मिळतील असेही कार्ड सांगतायत.
सो पाईल नंबर 3 हा एक मेसेज आहे. इवन सेकंड कार्ड हे हायरोफंटचं आहे. सो एक प्रकारचे विजडम आहे. हायरोफंट इज अ विजडम. सो एक प्रकारचे विजडम तुम्हाला मिळेल. एक प्रकारची वेगळी पॉवर, बौद्धिक पॉवर तुम्हाला मिळू शकेल या परिस्थितीतून जाताना. स्ट्रेंथसुद्धा काय आहे, विजडम आहे. सो ह्या परिस्थितीतून जाताना किंवा ह्या परिस्थितीतून होल्ड घेताना तुम्हाला एखादी हायरोफंट म्हणजे एखादा सल्ला, एखादा मेंटर किंवा एखादा स्पेशल एक्सपर्टाईज व्ह्यूज किंवा एक्सपर्टाईज नॉलेज तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. किंवा तुम्ही तुमचं जे आत्मिक ज्ञान आहे, तुमची जी पॉवर आहे, तुमचा एक्सपिरियन्स आहे, त्या सगळ्याचा उपयोग करून ह्या सिच्युएशनवरती पूर्ण होल्ड घेणार आहात असंही दिसतं आहे. सो पाईल नंबर 3 हे काही इंटरप्रिटेशन होतं तुमच्या स्प्रेडचं. तुम्हाला रेडिंग आवडलं असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि असंच पाहत राहा. थँक्यू.